आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज. घटना तुमची, बातमी आमची. विवाहितेच्या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या संशयित आरोपींना तातडीनं अटक करा, आम्हाला न्याय पाहिजे. मयत विवाहितेच्या कुटुंबाचे आर्तहाक, पोलिसांना निवेदन. वडूज येथील विवाहिता मेघा विनायक पवार या महिलेनं राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. दरम्यान या विवाहितेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विनायक नंदकुमार पवार, दीर विजय उर्फ बंडा नंदकुमार पवार, सासरे नंदकुमार महादेव पवार, सर्व राहणार वडूज, तालुका खटाव, जिल्हा सातारा यांच्या विरोधात ऋषिकेश मोहन कांबळे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. या संशयित आरोपींना तातडीनं अटक करून त्यांच्यावर कारवाई करा आणि आम्हाला न्याय द्या अशी मागणी मयत विवाहितेच्या कुटुंबाने निवेदनाद्वारे केली आहे. आज मयत विवाहितेच्या आईने वडूज पोलिसात निवेदन दिलं असून निवेदनातील अधिक माहिती अशी की माझी मुलगी मेघा पवार हिने तिच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याबाबत माझा मुलगा ऋषिकेश कांबळे यांनी वडूज पोलिसात फिर्याद दिली असून माझ्या मुलीचा पती विनायक नंदकुमार पवार, दीर विजय उर्फ बंडा नंदकुमार पवार, सासरे नंदकुमार महादेव पवार, सर्व राहणार वडूज, तालुका खटाव यांनी आपल्या बहिणीस मारहाण करणे, सतत घालून पाडून बोलणे, शिवीगाळ करणे, जीवे ठार मारण्याची धमकी देणे, शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन बहीण मेघा हीच आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले असल्याचे फिर्यादीत नमूद केलं आहे. आजपर्यंत पवार यांच्या कुटुंबातील आत्महत्येची तिसरी घटना आहे. नक्की हत्या झाली की आत्महत्या हा प्रश्न उपस्थित झाला आहे. तरी या गुन्ह्यातील संशयित आरोपींना तातडीनं अटक करून त्यांच्यावर कारवाई करावी आणि आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी निवेदनात केली आहे. नमस्कार, माझं नाव ऋषिकेश मोहन कांबळे, राहणार करकम, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. माझी बहीण मेघा विनायक पवार, हिला इथं आम्ही वडूजमध्ये दिलं होतं, विनायक नंदकुमार पवार यांच्या घरी. तर तिला लग्नाला आत्तापर्यंत 12-13 वर्ष झालेली आहेत. तिला वारंवार त्रास होत होता, मारहाण, छळ, जाच, पैशाची मागणी वगैरे. आणि सासरा दीर तिच्यावर संशय घेत होते, तिला अश्लील भाषेत बोलत होते, धंदेवाली आहे असे वगैरे तिला बोलत होते, मानसिक छळ करत होते, जीवे मारण्याची धमकी देत होते तिला. आणि ते पेशावर गुन्हेगार आहेत त्यांनी त्यांच्यावर आत्तापर्यंत आधी पण गुन्हे दाखल आहे. 2021 साली पण त्यांच्यावर एक गुन्हा दाखल आहे की आत्महत्येस प्रवृत्त केलेला आहे. त्याच्यातून ते निर्दोष सुटलेले आहेत आणि त्याच्यामुळे हे आता वारंवार असे गुन्हे करत आहेत. माझी एक नम्र विनंती आहे की त्यांना कठोर शिक्षा व्हावी. आणि अद्याप गुन्हा दाखल होऊन कमीत कमी 3-4 दिवस झालेले आहेत. अद्याप हे आरोपी अटक नाही. लवकरात लवकर आरोपी अटक व्हावी, नाहीतर आम्ही एक आंदोलन करणार आहे. आणि माझी ह्या विषयाला माननीय मुख्यमंत्र्यांना एक नम्र विनंती आहे माझी की लाडक्या बहिणीला जी तुम्ही महिन्याला 1,500 रुपये देत आहे त्याच्यापेक्षा लाडक्या बहिणीचा तुम्ही कायदा कडक करा, जेणेकरून ह्या असे नराधम सुटणार नाहीत. आणि आज माझ्या बहिणीवर वेळ आलेली आहे की कोणाच्याही बहिणीवर वेळ येणार नाही. सुरेखा मोहन कांबळे करता मुलीची आई आहे. मुलीला सारखं सतत त्रास होत होता, मानसिक त्रास देत होती, पैसे मागणी करत होती. मुलगी मला नेहमी सांगायची, पण आम्ही म्हणायचो कशाला लेकरा संसार मोडायचा, आज ना उद्या बँकेला लागेल, आज ना उद्या बँकेला लागेल म्हणून आम्ही पानात टाकत गेलो. मुलीनं स्वतः सांगितलं होतं, तिचा दीर म्हणला की मी माझ्या बायकोला मी स्वतः फास घेऊन मारले, तुला पण मीच फास देणार आहे, मारणार आहे म्हणला. ती पण मुलीनं सांगितलं तर पण आम्ही लक्ष दिलं. म्हणलं आम्ही जी म्हणून दाखवती करत नसतं म्हणून आम्ही लक्ष दिलं नाही एवढं. आणि माझ्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे. यांना जे वनवास झालेला आहे त्याचं पण कुठेतरी लोकांनी दखल घेतली पाहिजे, शासनाने दखल घेतली पाहिजे आणि न्याय दिला पाहिजे. लेकरांना सांभाळा आम्ही खंबीर आहे, पण तिला न्याय मिळाला पाहिजे का नाही अशी नम्र विनंती नाही. अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नांदणी सुपरफास्ट न्यूज, घटना तुमची, बातमी आमची.